काहीतरी सॅलरी आल्या आल्या आम्ही रोवले शॉक रिकव्हरीसाठी झोप तर होत नाही. मसाजनीच काहीतरी झालं तर एक तर पैसे देऊन मी इथे वजन उचलायला स्वतःच येतोय. किन्ने रूप किन्ने शहर किते चंद किते तारे किते चढ़दी दोपहर किते बदलां दा घेरा नाले पानियां दी ले बंदे इक्को जेहे दावी किते प्यार किते वे दो मेरे कोल अखियां दोपहर छल्ला. हॅलो गाईस, वेलकम बॅक टू माय ब्लॉग. खूप दिवसांनी ब्लॉग आहे. आज डेट 1 मे, महाराष्ट्र दिवस. टायमी जास्ती घातली खूप दिवसांनी. लेट्स सी आता कोण बाहेर आहे का तरच बोलू. आज 1 मे तर आपण चाललोय जिमकडे. सुट्टी आहे ऑफिसला. ऑफिसला सुट्टी आहे आज आमच्या लेबर डेसाठी. लेबर लोकांना सुट्टी दिली आहे. तर आज कालच सॅलरी आली आहे. आज काहीतरी सॅलरी आल्या आल्या आम्ही रोवले शॉक. रोकड़ा आहे नाही की अयाशी सुरू. जिममध्ये चाललोय पण जिम करायला नव्हे आम्ही चाललोय. आम्ही म्हणजे आम्ही मसाज काय जिममध्ये. खूप दिवसांचा प्लॅन होता जिममध्ये घ्यायचा. इथे आमच्या इथे कोणाची तरी हळद आहे. तसं मी बोललो की चाललो तर आहे जिममध्ये, पण जिम न करायला मसाज घ्यायला जिममध्ये चाललोय. तर लेट्स सी हा मसाजचा एक्सपिरियन्स कसा असतो. खूप दिवसांनी, खूप टायमानंतर एकदा 4-5 वर्षां पहिले घेतलेला मसाज. तर असं 4-5 लोकांनी रेकमेंड केलं मला की करावा. खूप टाईमपासून करायचं पण होतं. पण असं होतं की सॅलरी आली तर मग वाटलं चल करूया. म्हणजे कालच एक बोलणं होत होतं दोघा ठिकाणचं, त्यांना करायचा होता. तर मग आपण आपला पण नंबर लावला आणि आज मग तो दिवस आपला. म्हणजे आज मसाज घेतला तर उद्या रेस्ट, परवा रेस्ट, 2 दिवस रेस्ट होईल बॉडीला. तर चांगला रिकव्हरी होईल असं लोक बोलतात. लेट्स सी. रिकव्हरीसाठी झोप तर होत नाही. मसाजनीच काहीतरी झालं तर बघू. आता आपण निघालो जिमकडे. भेटू थोड्या वेळात. हा ब्लॉग फक्त मसाजसाठी. मला खूप दिवसांनी ब्लॉग करायचं आहे. म्हणजे कंटाळा मध्ये सुटत होतं. शेड्यूलच असा होता की ब्लॉग करायला जमत नव्हतं. ब्लॉग करायला जमत होतं, शूट पण केलं, पण एडिट करायला टाईम नव्हता मला. जसं राईट शेड्यूल असल्यामुळे करत तर काय नाही, पण तरी पण शेड्यूल टाईट कसा होते मलाच कळत नाही. काही न करता खूप शेड्यूल टाईट चालू आहे. तर बघू आता आपण ब्लॉग टाकू. हा झाला की एक जिमचा ब्लॉग टाकू. च्या ब्लॉगमध्ये आपण एक आपल्याकडे नवीन एक्सेसरी आली आहे, इक्विपमेंट आलं आहे ब्लॉगिंगसाठी. तर त्याचा रिव्ह्यू करू थोड्या वेळात. आज तरी डिलिव्हरी झाली पाहिजे. आता ऊन तर भाई 9 वाजले सकाळचे आणि एवढा ऊन पडतंय कळत नाही. समर चालू हे मान्य केलं, पहिला 1 मे आहे, पण हे जेवढं ऊन पडते तेवढा जर पाऊस आला तो आणले होते. झोपेतून डायरेक्ट आलोय, काय खाऊन ना आलोय. उठलो, आलं सांगितलेलं की सकाळीच येतो. त्यांचा मेसेज पण आला की कुठेस. चला बघू करू. तर चला भेटू आता 1 मासात नंतरच भेटू. काय आहे काय नाही बघू. चला. 1 hour later. 2 तास 1 तास तर ऑलमोस्ट 9, 9:30 आलेलो. 11:30 झाले. पायाची तर भाई जो मसाज झालाय ही आमची जिम और फिटनेस जास्त पोस्टर फाटलाय. जो मसाज झालाय भाई फुल बॉडी अशी रिलॅक्स झाली असं तर बोलू शकत नाही, पण दुखते आता पूर्ण बॉडी. मसाज मध्ये तर मला वाटत होतं उगाच म्हणजे आलो स्वतःची. म्हणजे एक तर पैसे देऊन मी इथे वजन उचलायला स्वतःच येतोय. पैसे आपले, वजन त्यांचं. हा वजन उचलायला येतोय. आता वरून हे पैसे दिले मीच आणि मीच बोलतोय की माझी बॉडी थोड्या वेळासाठी वाटलेलं, पण चांगला मसाज केला त्याला. तर तुम्हाला कधी करायचं असेल तर रॉयल फिटनेस झोपली
वाढले, आता घरी जाऊन नाश्ता करायचा आहे. सुट्टी आहे म्हणून ठीक आहे, आणि पुढे बघू अजून काय होतंय आजच्या दिवसात. पण मसाज चांगला होता, मसाज निडेड होता मला असं वाटतं. मस्त निडेड होता, खूप टाइम झाला मसाज नव्हता केला. हे मला माहीत होतं की मसाजमध्ये असंच अंग दुखतं, म्हणून मी अवॉइड करतो कधी कधी. म्हणजे खूप टाइम अवॉइडच झाला, नंतर सुटला, मग केला नाही केला. पण आता जो केला आज बेकार, एवढं अंग दुखतंय माझं, हे काय सांगता येत नाही. आता घरी जातो, आंघोळ बिंघोळ करूया, नाश्ता करूया. जास्त टाइम तुम्हाला असंच मसाज करत होता विचारला, हसायला येत होतं असं होत होतं. पण चांगला होता मसाज. पाय दुखत आहेत बेकार, काप दुखत आहेत पायामध्ये. आणि मग एक साईडच्या लेफ्ट साईडच्या पायाला दुखत नव्हतं, पण राईट साईडचं जेव्हा केलं, आणि तो स्वतः सर पण बोलले की राईट साईड डॉमिनंट असल्यामुळे मला वाटतं त्यावर जास्त प्रेशर पडतोय, म्हणून आयसोलेट वर्कआउट चालू करावं लागेल. कंपाऊंडच मारतोय आपण जास्त करून तरी, म्हणून त्यात राईट साईड डॉमिनेट झालाय आपला. सेम गोष्टी बायसेप राईटवाला बायसेप जास्तच दगडासारखा होता, आणि लेफ्टवाला पुकी पण नव्हता, पण जरा कमी सॉफ्ट होता जरा. पण ते पटापट झालं, त्यावर दुखलं नाही. पण राईट साईडचा काफ आणि राईट साईडचा बायसेप तो दुखतोय माझा आता. पूर्ण दिवसात कुठे चालून जाईल मला काय माहित नाही. चालायला होईल की नाही ते बोबडी पण वळते, एवढं दुखतंय. चला आता भेटू, घरी जाऊ, नाश्ता करू, आणि जर पार्सल आलं असेल तर पार्सल अनबॉक्स करू. 5 hours later. बघू आता ह्याच्यात काय आहे इथे नको पाहिजे. बॉक्स मध्ये काय काय, माईकचा केस, इन्स्ट्रक्शन मॅन्युअल्स, सगळं काय कामाचे नाही. ह्याच्यात काहीतरी असेल असं मला वाटतंय. ह्याच्यात असेलच. आता ह्याच्यात सर्व बॉक्समध्ये हे आहे. हे हां विंड कवर आहे मला वाटतं. विंड कवरच आहे असं. हां हे हां विंड कवर माईकवर अटॅच करण्यासाठी, आणि USB केबल, आणि अजून एक विंड कवर. हे USB केबल त्याला लावायला आहे. हे साईडला लेट्स शेक द माईक. USB कवर काढलंच येतं, ओपन करून बघूया कुठला आहे USB कवर. हां टाईप C आहे. नाव मेन थिंग डिजिटेकचं, पण हा बड्डे गिफ्ट आहे माझ्यासाठी. तर हे असं ओपन होते. मॅग्नेटिक आहे, चांगले आहे, म्हणजे पडणार नाही. फ्लाईट होते लगेच, तुटायच्या वेळी बाई वापरून घेतो, नाहीतर वॉच. हां हे पण मॅग्नेटिक आहे. आणि मेन थिंग की हे पण मॅग्नेटिक आहे. याच्या मागे क्लिप नाही, जर हे मॅग्नेट लूज असेल तर झालं, गेम आहे आपला. कारण की आपल्याकडे क्लिप नाही ते ॲड करायला, हे आपल्याला लावावं लागेल त्या मोबाईलला. तर लेट्स सी, लावून बघूया कनेक्ट होतोय काय. टाईप Cचे, टाईप C कनेक्ट आहे. हो हॅलो गाईस, आवाज कसा येतोय आता तुम्हाला? आवाज डिफरन्स कळत असेल तर आता हा नॉर्मल आवाज आहे. तर आपण हा व्हिडिओ थांबवेन मी थोड्या वेळासाठी, आणि परत आवाज चेक करेन की हा कुठला वाला आहे, आणि ह्याचा दुसरा मोड चालू करू. दुसरा मोड मला वाटतं लॉंग प्रेस केल्यानेच येईल. अच्छा हा, हे नॉईज कॅन्सलेशन बंद आहे, आणि हे चालू आहे नॉईज कॅन्सलेशन. तर
त्याच्या हिशोबाने आवाज येत असेल. तर लेट्स सी कसा आवाज येतोय. पहिले मला चेक करू दे स्वतःला, त्यानंतर आपण बघू. बाईक परचेस करण्याच्या मागे एका व्यक्तीचा हात आहे आणि हा आपण नॉईज कॅन्सल आता बंद करूया. तर तुम्हाला कळतच असेल फरक. जर आम्हाला पंख्याचा आवाज वगैरे येत असेल तर नॉईज कॅन्सलेशन बंद आहे. तर चला भेटूया पुढील ब्लॉगमध्ये. नमस्कार. आव दत्ताराम विश्वास मयेकरची आवय वर्षा विश्वास मयेकर आ तुमका नमस्कार करता आणि गुड नाईट करता. Please follow, subscribe. प्लीज फॉलो सबस्क्राईब. माझ्या चॅनल खूप खूप वडले करा. खरे आवाज